पण तिथं जेव्हा गेलो सगळे पवार कुटुंबाबरोबर मी 2 दिवस होतो, जेव्हा माझ्यासारखे अनेक जे चाहते दादांबरोबरचे होते, आमच्यातली चर्चा अशी व्हायची, तेव्हा स्वतः साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, या सगळ्यांनी जे काही भावना माझ्याप्रती व्यक्त केली, मला जे काही वरती बोलून घेतलं, आणि ते म्हणले असं अजितदादाच्या वर जर असं प्रसंग आला असं ते थांबले असते म्हणले, ते पुढंच गेले असते, आणि तू जर खराच दादाचा पाईक असेल तुला पुढं जायचं आहे, थांबायचं नाही, या दृष्टीने आपल्याला पुढं वाटचाल केली पाहिजे. आणि काल सावडून जेव्हा मी इथं आलो, ती निश्चित प्रकारे ती राख जी होती मी माझ्या एका पुडीमध्ये बांधून ती आणली, माझ्या कपड्याला पण लावली, माझ्या देवघरात ती आहे. पण अजितदादांनी जे इथलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे पॅनल उभं केलेलं आहे, ते अजितदादांच्या संमतीने आम्ही सगळ्यांनी उभं केले. अमोल कोल्हे आणि मी त्याचे साक्षीदार आहेत. म्हणून दादांचं हे जे पॅनल आहेत हे अजितदादा स्वतः उभे आहेत असं माझं हे मत आहे. म्हणून मी पत्रकारांना इथं बोलवलं, सगळ्या लोकांना बोलवलं की आपल्याला एक दिशा घेतली पाहिजे. मी प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी त्यांचा राजीनामा दिला असल्यामुळं त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या मान्यतेने आम्ही आज विकास बळीराम दळेकर यांची जुन्नर तालुक्याच्या प्रभारी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करत आहोत. संघटनात्मक काम आणि त्यातून इलेक्शनचं कोऑर्डिनेशन, भविष्यातलं पक्षाचं काम करण्यासाठी विकासने आजपर्यंत सक्षमतेने तो पुढे जाऊ शकतो, म्हणून तिचे आज आम्ही एकदम जड अंतकरणाने दुःखित अंतराने उभे करतो. प्रचार सगळ्याच मान्यवरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारच्या स्पीकरच्या गाड्या इलेक्शनच्या शेवटच्या दिवसापर्यंत वापरायच्या नाहीत. ते सगळे तुम्ही थांबवल्यात. आज कालपर्यंत शेवटचा दुखावटा होता सगळीकडं राज्यभर जाहीर केलेला. इतर पक्षांना काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यात आपण काही लुडबुड करू शकत नाही, त्यांना सांगू पण शकत नाही, तो त्यांचा मर्जीतला विषय आहे. वाजंत्री कुठल्या प्रकारची कुठल्याही गावात कशा पद्धतीने कुठल्याही उमेदवारांनी आपल्या आघाडीच्या करू नये असे पक्षाने पण निर्देश दिलेत. आणि आम्ही सगळे कोऑर्डिनेशन कमिटीने आतमध्ये या मिटिंगच्या पहिली मिटिंग घेऊन चर्चा करून त्यांचं ठरवलेलं आहे. पत्रकं वाटणे हे काम तुम्ही शांततेत चालू ठेवा. गाव भेट घेणे, समजा यांची पिंपळवंडी गाव आहे, तिथले असे अनेक मोठं गाव आहे, तिथं लेंडेस्थळ असेल, भटकळवाडी असेल, तोतरबेट असेल, तिथल्या तुम्ही कोपरा मिटिंग शांततेत घेतल्या ते तुम्ही करू शकतात. लोकांपर्यंत आपल्याला पोचणं आहे, हाऊस टू हाऊस पोचणं आहे, तिथल्या मळ्यातल्या बैठका घेणं आहे आणि त्यातून आपल्याला शांततेतून तो प्रचार करायचा. काही उमेदवारांनी स्क्रीनच्या गाड्या ऑलरेडी बुक केलेल्या आहेत आणि त्यांचे ते चालू आहेत, त्या स्क्रीनच्या गाड्या चालू ठेवा, पण त्याच्यातलं कंटेंट जरा चेंज करा थोडंसं. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा लाऊड किंवा नाच गाणे किंवा म्युझिकचे गाणे असं न करता त्याच्यातले जे काय दादांच्या प्रति श्रद्धांजली आणि त्यातून आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून जो काय प्रचार करायचा आहे त्याचं कंटेंट त्याच्यामध्ये तो बदलून तुम्ही त्यामधून पुढं करा. कुठल्याच प्रकारची रॅली काढणे किंवा गाड्यांची रॅली काढणे किंवा मोठी पायी रॅली काढणे, मोटरसायकल रॅली काढणे असं कुठलंही करू नये असे पक्षाचे निर्देश आहेत. आणि आपल्या सगळ्या आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या मान्यतेने आपण हा निर्णय इथं घेत आहोत. त्याचबरोबर हे जे आपलं पॅनल आहे हे अजितदादा पवार साहेबांनी उभं केलेलं पॅनल आहे, त्याचे साक्षीदार मी आणि डॉक्टर अमोल कोल्हे आहोत. भविष्यामध्ये दोन्हीही राष्ट्रवादी एकत्रित करायची म्हणून आपण सगळे उमेदवार घड्याळावर उभे केलेले आहेत आणि भविष्यात नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्रित करूनच पुढे वाटचाल होईल याची सगळ्यांनी मनामध्ये खात्री बाळगा. माध्यमांमध्ये काही जरी विसंगतीच्या बातम्या आल्या त्याला तुम्ही काय बोलून द्यायचं काही कारण नाही. राष्ट्रवादी हे एक होऊनच पुढे जाणार आहे. आणि राहिला विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, मी त्यांच्याही नेत्यांना सांगतोय, तुमच्याही मार्फत बाकीच्या लोकांना सांगतोय की ही जी मोठ जुन्नर तालुक्यामध्ये बसलेली आहे ही आता तुटणार नाही. ही जी बसलेली घडी ही विस्कटणार नाही. मी सगळ्यांसमोर सांगतोय की या तालुक्यामध्ये पंचायत समितीचा उपसभापती हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच होणार. जरी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सिंगल हँडेडली मेजॉरिटी आली तरी सुद्धा, असं कुठे झालं की आपले 12 आले राष्ट्रवादीचे, तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्षाचा जो
पंचायत समितीचा उमेदवार निवडून आला असेल त्याचंच आपण करणार आहे, हा आपण निर्णय तो घेतलेला आहे. म्हणून भविष्यात आपल्याला प्रचाराची रणनीती कशी आखायची याच्यासाठी ही मीटिंग होती. एक तालुका स्तरावर सर्वपक्षीय शोक सभा आयोजित करण्याच्या संदर्भात काहींनी सुचवलं, तसं चौगुले साहेबांनी पण सांगितलं आहे. तर त्याच्या बाबतीतची 2-3 दिवसामधली एक तारीख आपण घेणार आहे. आपल्या पक्षाचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात आणि विकासजी दरेकर असतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख संभाजी शेठ चव्हाण आणि संभाजी शेठ तांबे आणि शरदांना असतील. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आपले संतोष नाना खैरे असतील. म्हणजे तुम्ही आता जे 3 उपस्थित आहेत ते तुम्ही संतोष नाना असेल, शिवसेनेचे ताकलो प्रमुख बाबूराव पाटे असतील, RPIचे इथं आले नाही पण पोपट रॉक्शनचे माझं बोलणं झालेलं आहे, किंवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोकदादा घोलप असतील. यांच्यावर तुम्ही आज किंवा उद्यामध्ये त्यांची वेळ घेऊन एकत्रित बसा आणि अशी शोकसभा आपल्याला घ्यायची आहे. आणि ते घेण्यासंदर्भात आपण तारीख ठरवून पुढे जाण्यासाठी त्यांच्या कानावर घाला. आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी शोकसभा घेतल्यात मी त्यांचं पवार कुटुंब, बेनके परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ऋणी आहे. त्यांचं मी ऋणच व्यक्त करतो. त्यांची दादांप्रतीची जी भावना आणि आत्मीयता जरी वेगळ्या पक्षात असले तरी कशा पद्धतीने आहे, दादांनी जे आपल्या तालुक्याप्रती काम केलेलं आहे ती जी भावना व्यक्त केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक ऋणी व्यक्त करतो.